गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे तसेच माजी आमदार व पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली भाजप आघाडीने मोठ्या ताकदीने निवडणूक प्रचार यंत्रणा राबवल्याचं दिसून आलं होतं। त्या निवडणुकीत पंढरपूर शहरातील आमदार आवताडे समर्थकांना परिचारक किती जागा सोडणार याची चर्चा निवडणुकीपूर्वी अगदी अनेक महिन्यांपूर्वीपासून होताना दिसून आली होती। परंतु पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपकडून इच्छुक असलेल्या इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या। यावेळी आमदार जयकुमार गोरे यांच्यासह माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार आवताडे हेही उपस्थित होते। पंढरपूर नगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी आमदार आवताडे समर्थक राहिलेले शंकर सुरवसे, कृष्णा कवडे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली, तर प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपकडून निवडणूक लढवण्याची इच्छुक असलेले आमदार आवताडे यांचे कट्टर समर्थक राहिलेले विनोद लटके यांना उमेदवारी न मिळण्यामागे अनेक अंतर्गत घडामोडी आणि डावपेचाची चर्चा झाली। तर नगरपालिका निवडणुकीत आवताडे समर्थक अशी ओळख राहिलेले सुनील डोंबे यांनी प्रभाग 8 मधून दत्तात्रय काळे यांनी प्रभाग 1 मधून लखन मधुकर चौगुले यांनी प्रभाग अपक्ष निवडणूक लढवली। मागील अनेक वर्षापासून आमदार आवताडे यांच्या सोबत राहिलेले प्रसाद कळसे यांनी थेट भालके यांच्या नेतृत्वाखालील तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून उमेदवारी मिळवत विजयही संपादन केला। पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळवून देण्यात आमदार आवताडे यांनी फारशी आग्रही भूमिका घेतली नाही, किंबहुना ते यात अपयशी ठरले अशी ही चर्चा या निमित्तानं झाल्याचं दिसून आलं होतं। आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं आमदार आवताडे यांच्यासमोर पुन्हा एकदा आपल्या समर्थकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून संधी मिळवून देण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे। पंढरपूर तालुक्यातील 22 गावे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत आणि या 22 गावांचा समावेश असलेल्या बाकरी जिल्हा परिषद गट, लक्ष्मी टाकळी जिल्हा परिषद गट, कासेगाव जिल्हा परिषद गट आणि गोपाळपूर जिल्हा परिषद गट यातील आमदार आवताडे समर्थकांना देखील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून उमेदवारीची संधी मिळण्याची संधी व्यक्त होत आहे। 2014 आणि 2019 मध्ये आमने सामने आलेले आवताडे आणि परिचारक समर्थक 2021 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत तिरंगी लढतीच्या माध्यमातून एकत्र आले आणि तेव्हापासूनच पंढरपूर तालुक्यातील 22 गावात देखील आमदार आवताडे यांनी गावगाड्यातील विविध विकास कामांच्या माध्यमातून आपल्या समर्थकांची फळे निर्माण करण्यास सुरुवात केल्याचेही म्हटलं जात आहे। तर भालके आणि परिचारक यांच्यापासून दुरावलेले अनेक गाव पातळीवरील नेतेही आमदार आवताडे यांच्या गोटात डेरे दाखल झाले। आता या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं आमदार आवताडे यांनी आपल्या त्या जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील तुल्यबळ लढतीसाठी पात्र असलेल्या समर्थकांना जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरूनच बांधणी करत आणलं असल्याची चर्चा असून नगरपालिका निवडणुकीत भाजपकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत झाल्यानं आता यावेळी उमेदवारी देताना स्थानिक समीकरणे देखील महत्त्वाची मानत निर्णय घेण्याची मुभा आमदार आवताडे यांना देण्यात आल्याची चर्चा होत आहे। यातूनच शुक्रवार दिनांक 16 जानेवारी रोजी आमदार आवताडे यांच्या उपस्थितीत आवताडे सूत मिल मंगळवेढा येथे पंढरपूर तालुक्यातील विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निहाय इच्छुकांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या। तसेच
म्हटलं जात आहे. विधानसभेसाठी 2021च्या पोटनिवडणुकीत आणि 2024च्या निवडणुकीत परिचारकांचे पाठबळ मिळवताना पंढरपूर शहर व तालुक्याच्या राजकारणात हस्तक्षेप करणार नाही अशी अट आमदार आवताडे यांना घालण्यात आल्याची चर्चा आणि टीका सातत्यानं होताना दिसून आली. परंतु आता आमदार आवताडे यांच्या उपस्थितीत थेट मंगळवेढ्यातील आवताडे सूत मिल येथे पंढरपूर तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात आल्यामुळे वाखरी, टाकळी, कासेगाव, गोपाळपूर जिल्हा परिषद गट व या गटात समाविष्ट असलेल्या पंचायत समिती गणामध्ये आपल्या समर्थकांना योग्य त्या प्रमाणात उमेदवारीची संधी मिळावी यासाठी आमदार आवताडे हे आग्रही आहेत अशी चर्चा मंगळवेढ्यातील सूत मिलवर आयोजित या मुलाखतीच्या कार्यक्रमामुळे होऊ लागली आहे.